आणि मस्त स्नोफॉल सुरू आहे. मजा हा एक्सपिरियन्स करायचा होता पण पहिल्याच दिवशी वेळ वाटलं नव्हतं. हो. चलो चलते. आज आम्ही जरा आळस केला आणि रूम मध्ये राहिलो. आज मस्त बर्फ पण पडत होता. दाखव आता पडतोय का बघूया. खूप पडतोय खूप. आणि आता आम्ही चाललोय बर्फात भिजायला. खूप जास्त बर्फ पडतोय. हे गाव स्नोफॉल परत सुरू झालाय. आणि आता आम्ही गिअर अप आहोत. आता आम्ही 3 लेअर मध्ये आहोत. आणि आता आम्ही चाललोय फिरायला. त्यातून आम्ही चालत जाणार आहोत कॅथेड्रल आणि ग्रीन मार्केट. आला शॉपिंग. चला निघा. हे घे जॅकेट. आम्ही आता निघालोय झेनकोला कॅथेड्रलला निघालो. इकडचं खूप फेमस कॅथेड्रल आहे. कलरफुल आहे. तर आणि मस्त स्नोफॉल सुरू आहे. मजा हा एक्सपिरियन्स करायचा होता पण पहिल्याच दिवशी वेळ वाटलं नव्हतं. हो. तर आता सगळा एकंदर हॉटेल. येस, हे आपलं हॉटेल आहे. आणि असं सगळं चाललंय. आता सिग्नल क्रॉस करायची वाट बघतोय. चलो. सिग्नल साठी थांबलेलो. व्लॉग करतोय म्हणून. नाही सिग्नल साठी थांबलेलो. बाहेर आल्यावर गोष्टी पाळायला लागतात. समोर दाखव. हे बघा. हा आता तिथून साधारण 1.5 किलोमीटरचा वॉक आहे. टॅक्सीचा पण ऑप्शन होता यांडेक्सचा, पण म्हटलं आमच्यात मस्ती आहे. आमच्या थोडी मस्ती आहे फ्रेशमध्ये. तर जाऊया चालत. मध्ये काय खायला प्यायला मिळालं तेही करतो. हे रेस्टॉरंट बघितलं होतं आपण. नाव इकडचं टॉप 10 मध्ये येतं. येऊ आपण इकडे जेवायला. चालत निघालो होतो कॅथेड्रलला जायला. रस्त्यात एक कॅफे दिसला. खायला थांबलो. पहिली पेट पूजा. नाव काय लुकुम. आणि बसला. त्यांनी ही टर्किश टी दिली आहे. छान आहे. हे एकदम रॉ टी आहे पण सुंदर आहे. बर्फ पडतोय बाहेर तर त्याविषयी वाटते. हा यार, मी ऑर्डर केलं चिकन रॅप. बर्फात ना आत बसूनच बघत खावंसं मन करतं. बाहेर नको जायला. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे. खाऊन बघूया कसं. चिकन रॅपचा होता आणि आम्ही रॅप मागवला. पोट थोडं थोडं भरलं पण खायचं आहे ना अजून. आता आम्ही हे मागवलं आहे. चिकन ग्रिल समथिंग हमस. हे जे तू घरी नाही खाता. काय आहे? बीटरूट आणि टर्किश राईस आहे. आणि हे इथे पण नाही खाणार. मी ॲक्च्युली घरी बऱ्याच गोष्टी नाही खात. बाहेर गेलो की सगळे चोचले बंद होतात आणि खातो गपचूप. पण त्यासाठी मला ट्रिपला जायला लागेल. तर वेळ तुला नेते. बर्फ अजूनही पडतोच आहे. असं वाटतंय खाऊन आपण हॉटेलवरच जाऊ. म्हणजे आम्ही हॉटेलपासून आम्हाला निघून साधारण दीड एक तास झालाय. आणि आम्ही अजून खातोय पितोय. किलोमीटरही आलो नाहीये हॉटेलहून लांब आणि खायला बसलो. आमच्या हॉटेलपासून 1.5 किलोमीटरवरच होतं फक्त ते कॅथेड्रल. पण त्यामध्ये आम्ही बस स्टॉपवर थांबलो. तिकडच्या लोकांशी गप्पा मारल्या आणि विचारलं बस कशी जाते, कुठे जाते, हे ते. आणि मग डिसाईड केलं की नाही आपण तर चालत जायला पाहिजे. वी आर टुरिस्ट. नो वी आर ट्रॅव्हलर नॉट टुरिस्ट. आपण तर सगळं चालत फिरून बघितलं पाहिजे. आणि हे काय 18 मिनिटं रे जाऊ आपण. हा कसला बर्फ चालू देतोय. असा तोंडावर आला. आपली छत्री कुठे पाहिजे? मागे तिकडे ठेवलेली. छत्री पण आणली आम्ही घरून. सो बघू आता खाऊन आम्ही जातो. बघू आता खाल्ल्यावर आम्ही लेफ्टला जातो आमच्या हॉटेलवर की राईटला जातो कॅथेड्रलला. आधी टेस्ट सांग कशी.
छान छान आहे. नाईस. चलो मी पण सुरू करतो आता. तर आता आम्ही पुन्हा रेडी होऊन निघालो आहे बाहेर. स्नोफॉल चालू आहे मस्तपैकी. बघू आता तरी आम्ही कॅथेड्रलला पोहोचतो का, कारण 2 तास झाले निघून. आणि खाऊन पिऊन आता आम्ही बाहेर पडतोय. चलो लेट्स गो. हा 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 हा. तर ही आमची मुंबई थीमवाली छत्री. आमची म्हणजे चैताची स्पेशली तिने पावसाळ्यात घेतली होती. मल्टीपर्पज निघाली इतर. पाऊस, बर्फ. आणि हे ते मस्त रेस्टॉरंट होतं जिथे आम्ही जेवायला थांबलो होतो, लुकुम. तर सकाळपासून आम्ही ॲक्च्युली बर्फ पडतोय सकाळपासून, तर आम्ही खिडकीतच बसून होतो. म्हणजे एवढं सुंदर दिसत होतं बाहेर सगळं. तर बाहेर दुरून डोंगर साजरे असं करत होतो आम्ही. जवळून बघायला आलो आता डोंगर जवळून बघायला येतोय. आमचं फर्स्ट पॉईंट म्हणता येईल साईट सीइंगचा अलवाटीमधला. बघूया कसं आहे. अदरवाईज वेदर तर 1 नंबर आहे. खाऊन पिऊन निघालो आम्ही. आता आमचे 2 पॉईंट आहे. याच्यानंतर आम्ही ग्रीन बाजारला जाणार आहोत. आणि मग इकडचा एक मॉल रोड आहे, त्याचं नाव विसरलो मी. जाऊ तिकडे, तुम्हाला दाखवूच. सध्या कॅथेड्रलला व्हिजिट करूया. तर फायनली आम्ही आलोय आता कॅथेड्रलच्या अगदी समोर. आणि जसं आम्ही मनात तुमचा विचार होता की कसं बघावं कॅथेड्रल, कोणत्या स्वरूपात, तर हे एकदम असं विंटर वंडरलँडमध्ये बघावं अशी इच्छा होती. आणि हे बघा, मस्त स्नोफॉल सुरू आहे. आणि कलर्स एकदम मॅजिकल वाटतंय सगळं. एकदम ब्लॅक अँड व्हाईट मधून कलरफुल काहीतरी मिळालं. हा ऍक्च्युली ना. फ्रेंड्स, आता आमचं कॅथेड्रल आतून बघून झालं. तिकडे कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्ही बाहेरून दाखवतो. ते नक्की बघा, सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आणि आता आम्ही चाललोय ग्रीन बाजारला. तिथे थोडे फोटो आणि काढून घेतले. तिथून 1 महिन्याचं ऑफर आहे ग्रीन बाजार. निघालो आम्ही. तिथे सगळे ड्रायफ्रुट्स आणि मिळतात. घेऊ की नाही माहीत नाही, बघायला नक्की जाऊ. पैसा क्या अलग आहे उधर. आणि फ्रीचा टेस्टर मिळाला तर नक्कीच. व्हॉट्स कुकिंग गो. परफेक्ट. तोपर्यंत रस्त्याची मजा घेऊया. मस्त स्नोफॉल, दिवसभर स्नोफॉल चालू आहे अजून आज. आणि 5 वाजले तर अंधार पडून आता लाईट्स वगैरे लागलेत. काय सुंदर वाटतंय बघा. हो आम्ही कधी गेलो नाही युरोपमध्ये गेलेलो. खूप सुंदर वाटतंय. चारी साईडला फक्त बर्फ बर्फ आणि बर्फच. हे कॅथेड्रल होतं. इकडे कबूतर असायचे. आम्ही जेव्हा ब्लॉग बघवतो सगळे तेव्हा किती कबूतर आणि घोडे होते ना इकडे. गाव फिरत आता आम्ही आलोय परत आमच्या हॉटेलवर. आता किती वाजलेत? 6:30. 6:30 पावणे 7 वाजले असतील. पूर्ण अंधार झालाय पूर्ण. आणि हे आमचं हॉटेल. हा आपला तिरंगा.
चला आपण उद्या खेळू आता. येस, उद्या आपला खूप असा ॲक्शन पॅक्ड डे आहे प्लॅन्ड. सकाळी 4ला उठणार आपण. आणि बुक केली आहे ना. येस, आणि अलमाटीच्या आजूबाजूचे सगळे व्ह्यू पॉइंट आम्ही एका दिवशी बघून काढणार. आणि तरी जर वाटलं की मन नाही भरलंय एखादा व्ह्यू पॉईंट बघून छान, तर उरल्या दिवसात परत करू. येस, सध्या आपल्या रूममध्ये जाऊन चेक इन करूया, फ्रेश होऊया, मस्त गरमागरम चहा घेऊया आणि बघू प्रेशर येतं का. या अशा एंट्रीज मला लहानपणापासून खूप आवडतात. हा हा, आतमध्ये आल्यावर जे बरं वाटलंय हीटरमध्ये. हो,